धडपडतो मी तडफडतो संकटात मी गुंततो मी पेटून उठतो अगतिक होतो जीवनात मी गुंततो मी तळमळतो मी तळमळतो कधी आज वेळ ढाळतो नियती हा विधाता महासंग्राम 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 तीन जीवाचा बंदिवास हा नशिबिकाला सांगना सांगू किती या अंतरी यातना मज समजेना मज उमजेना सांगाना कशात नाही राम महासंग्राम महासंग्राम महासंग्राम. का कोण जाणे राघव? सतत वाटतं काहीतरी घडतंय, काहीतरी घडणार आहे. रात्रीची डोळ्याला डोळा लागत नाही. सतत मनात काहीतरी विचार येत राहतात. चित्रविचित्र स्वप्न पडतात मला राघव. स्वप्न? ते कसली स्वप्न? हे बघ, ही रात्री पडलेली स्वप्न वगैरे हे सगळे मनाचे खेळ असतात. सरांनी वेगवेगळ्या फील्ड्समध्ये आत्तापर्यंत व्हेंचर केलेलं आहे. आपल्यासाठी सुद्धा इव्हेंट मॅनेजमेंटचं दालन खुलं करून दिलं आहे. देशातल्या टॉप 10 व्यवसायांकडे बघितलं तर टूर्स अँड ट्रॅव्हल्स, हॉस्पिटॅलिटी, बँकिंग तसंच FMCG ही क्षेत्र प्रॉमिसिंग आहेत. आणि IT, रिअल इस्टेट? गुंडागर्दी राडेबाजी बंद केली. बंद? तसं असेल तर काय आईला सांगायला पाहिजे. ते हे आईचं काय आलं मध्येच? अरे जग्गू, आई म्हणत होती जग्गू जर कमवत असेल ना तर चालल. अरे कमावतो आपण. होय, मग पगाराचं पाकिट आहे? नाही म्हणजे तुझा पगार कधी होतो आणि कोण देतो तो? ती की त्यानं राणेंच्याच खांद्यावरती मान टाकली. असंच आहे बाई, असंच आहे या मुंबईचं. माणसांना मरायला भी येळ नाही आणि जगायला भी नाही. होय बाई, त्या यमाला त्याच्या दूतासनी किती तकलीफ होत असेल. कसली म्हणजे? चाची जेश मी सांगेल. मीना, अगं जग किती सुधारलंय, पुढं गेलाय आणि तू अजून गंडा बांधायच्या, ताईत घालायच्या गोष्टी करतेस. जग सुधारलंय बिधारलंय ते मला काय नाही माहित. अगं मग चांगल्या चांगल्या लोकांचा ऍक्सिडेंट का होत्यात? हा येतात की शेवटी काय, देव असू दे, बुवा असू दे, नाहीतर भगत असू दे. अहो काय हो, ऑफिसला जायचं नाहीये? अहो ऑफिसला जायची वेळ झाली, काय करताय तुम्ही? आरामात काय बसला असेल? टिफिन कधीपासून तयार करून ठेवलाय मी. अहो मी काय विचारतेय, ऑफिसला जायची वेळ झालीये. ऍक्च्युली एक महत्वाचं काम होतं म्हणून जरा दांडी बनण्याचा विचार होता. भैया दांडी मारताय? मारा, आज दांडी मारा तुम्ही. मी शाळेतून लवकर येते. मग आपण काय करूया माहितीये का? नाटक, सिनेमा बघायला जाऊया आणि मग छान मस्त जेवणाचा बेत करूया. तुमच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जाऊया. खर्च किती होईल याचा विचार केलायस का? अगं महागाई केवढी वाढली आहे. बरं राहिलं, जेवणाचं कटाप करूया. मी कढी आणि खिचडी करते. हां, मीनाने तुमच्या आवडीचं खास लोणचं पाठवलं, त्याचं ओपनिंग करूया आपण. म्हणजे दांडी मारून मौज मजा करायची. त्यात काय हरकत आहे? अहो हेच तर वय आहे ना. बाकीच्या मित्रांसारखं तर नाही ना आपण चेन करत. मग 6-7 महिन्याने कुठेतरी मी तुम्हाला चैन, उधळपट्टी हे शब्द माझ्या शब्दकोशात काय माझ्या आयुष्यातही नाहीत. हे मी तुला अगदी आपल्या पहिल्या भेटीत सांगितलं होतं, आठवतंय ना? चांगलं आठवते. हा, ते कसं विसरेन मी? माझं पहिलं लग्न समाजसेवेची झालंय हे असं म्हटलं होतं तुम्ही. ऍक्च्युली त्याच संदर्भातलं एक काम होतं. म्हणजे काय म्हणजे अगं, वांगणीला एक वृद्धाश्रम आहे, तर त्या लोकांना जरा मदत करायला जाण्याची माझी इच्छा होती. वा, यासाठी तुम्ही रजा टाकणार, दांडी मारणार? राघव, किती रजा शिल्लक आहेत सांगा मला. आणि अहो असे विदाऊट पे घेतल्यानंतर पगार किती कमी येईल महिना अखेरला? ते सगळं कळतंय मला, पण त्या वृद्धाश्रमात जाऊन श्रमदान केलं तर निदान त्यांच्या डोक्यावरचं छप्पर तरी शाबूत राहील असा विचार केला होता मी.
तुमचं पहिलं लग्न समाजसेवेशी झालं असलं तरी दुसरं लग्न हाडामासाच्या तुमच्यासारखं मन असलेल्या एका स्त्रीशी झालंय. हे कसं विसरता तुम्ही? नाही, तुम्हाला त्या वृद्धांची जितकी काळजी वाटते ना, तितकीच काळजी जरा बायकोची करा ना. तिच्या मनाचा विचार करा ना कधीतरी. आपण हा जो काही संसार मांडलाय तो कशासाठी मांडलाय? काय तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय? कुठच्या मला विचाराने? काहीही ऐकायचं नाहीये राघव. बरं ठीक आहे, मी ऑफिसला जातो. हा, नाही का? आता का? मी काही मुद्दे काढले की तुम्हाला त्रास होतो, हो ना? ओके ओके. मी रविवारी माझ्या सुट्टीच्या दिवशी संपूर्ण दिवस वांगणीला जाईन. चालेल? गुड. हे आधीच ठरवायला काय झालं होतं तुम्हाला? नाही ठरवता येत. प्रत्येक गोष्ट अशी नाही वेळच्या वेळी ठरवता येत. आता कधीपासून म्हणतोय नोकरी सोडायची आहे, कधी सोडायची ठरवू शकलोय का मी? नोकरी सोडून काय करणार आहात? समाजसेवा? एनजीओ जॉईन करणार आहात की फुलपाखरूत रमणार आहात? आणि मी काय करू मला सांगा? नाही, मी एक काम करते. मी एखाद्या महिला आश्रमात जाऊन राहते. तुम्हीही समाजसेवा करा, मीही समाजसेवा करते. बस झालं, पुरे झालं. ऐकून घेतोस तर जास्तच बोलतेस. जातो जातो, ऑफिसलाच जातो. हा, बायका त्यांच्या मनासारखं वागायला लागलं की चालेल का या पुरुषांना? यायला ही असली कामं करण्यापेक्षा ना राघव दादांनी सांगितलेली कामं बरी. लय झंझट बाबा. काय कचरा सांडला त्याच्या आईला. महाराणी कुठे निघालात? महाराजा नुसतं महाराणी महाराणी करत बसू नका. उठा आणि काहीतरी मदत करा. करतो ना मदत, त्याच्यात काय. पण तुम्ही कुठे निघालात? गावाकडे का कोकणातल्या मावशीकडे? कोकणातली मावशी ती हाय कुठं? ती कवाच गेली वर. कवर पाठवतो तिच्याकडं. ती वर गेली? मला नाही माहिती. नाही तर तुला पाठवलं असतं. नाही नाही, तुला कशाला वर पाठवू? अहो तिथे भांडणाऱ्या लोकांना घेत नाही, ते खाली असलेलेच बरे. हे तुला कोणी सांगितलं? तो राम्या, तो मेला ना त्याने. त्यानं तुला फोन केला होता का? नाही, स्वर्गातून डायरेक्ट कॉलच केला त्याने मला. त्याला स्वर्गात घेतलं? मग तो भांडत नाही ना. मग तुला ठेवली की नाही जागा दोस्त म्हणून? ठेवली आहे ना. तो म्हणाला लय वेटिंग लिस्ट आहे. आधी पापी लोकांना, मग घोटाळे बहादरांना उचलणार. आपण तर काय सर्वसामान्य माणूस, कुडूक मुडूक. तू किडूक मिडूक आहेस हे तुला कळलं ना, हे एक बरं झालं. अगं कळलं म्हणून तर मी सुधारण्याचा प्रयत्न करतोय. तू हट्टी, आपलंच खरं करणारी. तुझ्या या स्वभावामुळे शमी घर सोडून गेली. पुरं झालं रे तिच्या दुःखाचं कौतिक. आपला अमित इतके दिवस घराबाहेर राहतोय, त्याची तुला आठवण येत नाही? येते ना, पण तुझ्यासारखं सारखं बोलून दाखवत नाही मी. तिचं नाव कसं रोज घेतोस? ती घरातच राहत होती म्हणून. आता तिचा विषय बंद. आपण दोघं आज संध्याकाळी पुण्याला जातोय अमितला भेटाय. जाऊया ना, पण काय विशेष कारण? कारण काय नाही, 4 दिवस झाले रोज रात्री झोपताना त्याची आठवण येते. आमची नाही येत. नाही, फोनवर बोलायचं ना. अरे आई आहे मी त्याची. फोनवर बोलून मन भरत नाही माझं. असं वाटतं त्याला भेटाया हवं, जवळ घेऊन थोपटाया हवं. मग चला आपण 3 जण जाऊ. तिघं कोण? अगं शर्मी, आपली शर्मीला. तिला कशाला? अगं आम्ही तिचा पण भाऊ आहे ना. हो आहे ना. पर इतक्या दिवसात तिने कधी त्याला फोन केला होता का? तुला कोणी सांगितलं? कुणी सांगाय कशा पाहिजे? मला समजा कळतं. अगं अमित बोलला असेल. नाही, तो बोलला नाही बोलला तरी परिस्थिती तीच आहे ना व. तू ना बाबा लय ताणून धरतेस. अगं इतकं ताणून धरू नये तुटस्वर. अगं ती तुझ्याच रक्तमासाची लेक आहे. मी ताणतीये? तिला जाऊन विचार. 9 महिने तिला पोटात वाढवलं, तेवढे दिवस घराबाहेर राहणार आहे का? आता विचारतो, विचारू. ती काय कायमची घराबाहेर राहील. तो जग्या भेटलाय ना तिला. तिला आत्ताच फोन लावतो, इथल्या इथे लावू फोन. तुला पाहिजे ते तू कर. मला पुण्याला जायची तयारी करायची. मरू दे, मला काय करायचंय? तुमच्या माय लेकीच्या भांडणात मी माझी ढोलकी कशाला करून घेऊ? जे पाहिजे ते करा, जा. मी ना अमितसाठी पूर्णाच्या पोळ्या केल्या. कधी? रात्री केल्या? नाही, पाटेला उठली आणि केल्या. वा, अमितची मजा आहे. पोळी खाताना लगेच म्हणेल तो, होळी रे होळी, पुरणाची पोळी. होळीला जमलं नाही ना पोळ्या कराया, म्हणलं आता करू. त्या का धडीला वाटतंय का कधी आईला भेटू म्हणून?
कसं वाटल? बाप भेटतोय ना, काम झालं. अगं मग तुला काय वाटते मी तिला भेटू नये? नाही नाही, मी असं कधीच म्हणणार नाही. तू बाप आहेस, तुझं बापाचं काळीज, आणि ती तुझी लेक, तुझ्या काळजाचा तुकडा. मी कशी भेटू नका म्हणणार र? ती कशी बी वागली तरी चालल. ती मुलगी हाय, मी आई हाय ना तिची. मग फोन लाव ना, भांडण मिटून टाक. आपण तिघे जाऊ, जसं सहलीला जातो तसं मजा करू. ती नग, ती येणार असेल तर मी नाही येणार. तुम्हीच जावा. ठीक आहे, तिच्याबद्दल मी एक शब्द सुद्धा बोलणार नाही. उगा तुला कशाला त्रास, तुझा बीपी वाढेल ना. माझा बीपी कधी बी वाढतो, पर ती गेल्यापासनं तू मला महाराणी म्हणणं बी सोडलेस. अगं तू माझी महाराणीच आहेस, पण आपली राजकन्या घर सोडून गेली ना, आणि राजपुत्र पुण्याला आहे ना, मग आपल्याला चैन कसं पडणार? बरं, आता या महाराणीच्या मनासारखं वागणार का? पण तू माझ्या मनासारखं वागणार का? मग मी तुझ्या 100 वेळा मनासारखं वागेन. राहिलं राहिलं तर राहिलं. आता माझं एक काम करशील का? काय चपला शिवायच्या आहेत काय? धुतलेले कपडे इस्त्री करून आणायचे आहेत? तसं काय काम नाही र. मग काय? हा डबा नेऊन दे त्या गधडीला. गधडीला? 4 पुरणाच्या पोळ्या केल्या. अगं पण कोणाला देऊ? तुझ्या लेकीला. काय? अमितला देणार, आपण दोघं खाणार, मग तिला द्याय ना ग. वा 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 वा, नांदा सौके बरे आणि भांडा सौके बरे. तुम्ही राणे मंडळी नुसती इचारी. तुमचा ते चुलता एकदा एसटी स्टँडवर आला, विचार करीत राहिला आणि गाडी सुटली त्याची. हा हा हा, ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत ना, दंतकथा तुझ्या माहेरच्या माणसांनी रचलेल्या. काही अर्थ नाही त्यात. बरं, ती दंतकथा राहू दे बाजूला. तुम्ही काही विचार करणार आहे का नाही? नाही, तुझं बरोबर होतं, पण तेव्हा माझ्या डोळ्यासमोर हा उभारलेला उद्योग व्यवसायाचा सगळा पसारा दिसत होता, आणि हे सगळं सांभाळू शकणारा, पुढे नेऊ शकणारा, त्यात भर टाकणारा एक उत्साही, महत्वाकांक्षी, उमदा तरुण मला हवा होता. सर, तुम्ही म्हणतात ना, घरचे प्रॉब्लेम्स घरी, इथले प्रॉब्लेम्स इथे. म्हणून काय झालं श्रीकांत? काम संपल्यावर सांगायचंस ना. हे गंभीर आहे बरं का.